जय भीम जय शिवराय. मित्रांनो, काही जणांचे डीएम मध्ये मला इतके मेसेज आले की नाचकाम सोडून तू आता रॅलीत मध्ये मग राजकारणात गेलास का? म्हणजे राजकारणात गेलो म्हणजे 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 रॅलीत गेलो तर राजकारणी झालो का? असं नाही. मित्रांनो, मला पण मुलं आहेत. माझे पण मुलं शाळेत जातात आणि मला पण मेहनत करावी लागते 8 महिने आणि त्या मेहनतीचा असा घामाचा पैसा जेव्हा मी माझी समई पायामध्ये घुंगरू बांधले ना आणि समई डोक्यावर घेतली त्याच्यावरती ओझं घेतलं ना, तर यज्ञ तुम्हाला खालून चांगलं वाटत असेल, पण मला किती त्रास होतोय हे माझं मला माहीत आहे. जेव्हा मी खिळ्यावर उभं राहतो ना, तर माझ्या डोळ्यातून अश्रू रोज येतात. हे माझं मला माहीत आहे. त्या केलेल्या मेहनतीचा, जे नृत्य करत होते, त्या केलेल्या मेहनतीचा, माझा घामाचा एक-एक रुपया मी ट्युशनला देतो, शाळेत देतो, पुस्तकाला देतो आणि तो पैसा जर माझा वाया जात असेल, तर मला कुठेतरी मला वाईट वाटणारच. कारण की माझ्या लेकराचं भविष्य हे धोक्यात आहे. हे दिल्लीच्या प्रकरणात मी बघितलं आणि म्हणून मी रॅलीमध्ये गेलोच आणि इथून पुढं तर जाणारच. तर काही जणांचं असं आहे की नाचकामच कर, तमाशाच कर. काही जण नाचाच आहे आणि तू राजकारणातच गेला का? तू याच्यात बोलूच नको. अरे का नको बोलू? अरे कलाकार हा स्टेजवर गेल्यावर कलाकार, पण खाली गेल्यावर बाळांनो आम्ही माणसंच आहेत ना. आम्ही माणसावणीच जगणार ना. तर तुम्ही ह्या दोन्ही बाजू का नाही पाहत? अरे जेव्हा स्टेजवर जातो ना आम्ही 20 किलो घुंगरू पायाला बांधून त्यावेळेस हा प्रचंड त्रास होतो. खाली आलो मेकअप पुसला ना तर झोप येत नाही आम्हाला. पाय असे खूप दुखतात. कळलं का? ज्याचे आहेत ना त्याला माहीत असतात. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे बोलता ना, तर ते बोलू नका. कारण की आम्हाला पण कलाकार आहे, आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे. जिथे अन्याय होत असेल, तिथं पण आम्हाला जाण्याचा अधिकार आहे. तर तमाशात सोडला का तमाशा हा सुटणार नाही. कधी सुटेल? जेव्हा मी सरणावर जाईन तेव्हा. तमाशात जाणार. आता तमाशात नाही गेल्यानंतर माझं पोटपाणी कसं धकणार? मला तर तमाशात जाणंच आहे. आता ते कोण्या तमाशात जाईन, काय जाईन ते माझा प्रश्न आहे. कोणाकडे करार केला, कोणाकडे करायचा ते माझं आहे. तर मित्रांनो, माझी कला ही मरेपर्यंत सुटणार नाही. यावर्षी मी तमाशात आहे 8 महिने तुमच्यासोबत. माझ्या कलेला असंच तुमचं भरभरून प्रेम राहू द्या. धन्यवाद.